दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा लवणच घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। जीवाचा जन्मात प्रवेश कसा होतो, जीवानं आचार धर्म कसा पाळावा, जीवानं कर्माच्या फलाला अनिवार्यता कशी ठेवावी आणि संसार तरुण जाण्याकरता काय उपाय, अर्जुना ऐक. संपूर्ण भगवद्गीतेतलं कामगीता भगवान अर्जुनाला समजावून सांगताय आणि इकडे काश्यपांना सिद्धमुनी सांगताय आणि भगवंताला एक ब्राह्मण सांगतोय. भगवान म्हणतात एका ब्राह्मणानं मला हे सांगितलं, तो ब्राह्मण म्हणतो मला काश्यपानं सांगितलं आणि काश्यप म्हणता मला सिद्धांनी सांगितलं. आपल्याकडे ही परंपरा असते म्हणून परंपरेचे संतांचा अनुग्रह घ्यायचा असतो. असं बाहेर कुठे फिरायचं, भटक भवानं व्हायचं नाही. नाही तर मग असं होतं नाशिकसारखं. परंपरा पाहिजे. कोणी येतं तिकडून हिमालयाकडून, कोणी काही सांगतं, त्याला परंपरा रामानुजाचार्याची आहे का, वल्लभाचार्याची आहे का, निंबाचार्याची का, शंकराचार्याची आहे का, वारकरी संप्रदाय आहे. त्याला कोणीतरी आचार्य पाहिजे. जसे आपल्या हरेराम संस्थेला आचार्य होऊन गेले, असे आचार्य पाहिजे. आचार्याशिवाय आचार नीट कळत नाही. सिद्ध सांगतायत हे कश्यपा, लोकांच्या शुभ आणि अशुभ कर्माचं फळ भोगल्याशिवाय विनाश नाही. म्हणजे तुमचा हा देह कोणत्या दिवशी पडेल, शुभ कर्म संपेल आणि अशुभ कर्म संपेल, त्याच दिवशी हा देह खाली पडेल. आणि ज्याप्रमाणे तुम्ही केलेले शुभ आणि अशुभ कर्म असेल त्याप्रमाणे तुम्ही गर्भात प्रवेश कराल आणि जन्माला याल. पण गर्भजन्म आणि येणं हे जर संसार तरुण जायचा असेल त्याच्याकरता उपाय आहे. आता बघ, माणसाने कर्मानं हे शरीर धरलेलं आहे. कर्मानुबंधे मनुष्य लोके. आणि म्हणून एखादा जीव बालपणापासून ब्रह्मचार्य धारण करतो की आता काहीच कर्म करायचं नाही, फक्त देह कर्म तो ठेवतो, पण देहापासून भोग कर्म बाजूला करून ठेवतो. देह कर्म म्हणजे खाणं पिणं राहणं बोलणं झोपणं उठणं हेच कर्म करायचं. या देहापासून दुसरं कर्म करायचं नाही. उत्पत्तीचे बीजही पेरायचे नाही आणि पेरलेल्या बीजाचे फळही खायचे नाही. म्हणून अजन्म ब्रह्मचारी, अजन्म, की त्या जन्मामध्ये कर्मच करायचं नाही, फक्त भगवंताचं स्मरण हाच धर्म. म्हणून चैतन्य महाप्रभू दोन्ही हात वरती करून भजन का करायचे, हरे राम 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 हरे हरे. पा चैतन्य महाप्रभूचं जीवन बदललं, वाल्मिकाचं जीवन बदललं, तुलसीदासाचं बदललं. आपल्याला जीवन बदलणारे महात्मे आपल्या समोर आहे आणि त्यांनी जीवन बदललं म्हणून जगात संप्रदाय स्थापन केला. आता प्रत्येक जण आपलं मत काहीतरी वेगळं करून देतो. ओंकार हा फक्त सनातन धर्मातच होता,
सगळ्या धर्मांनी ओंकाराला मान्यता दिली. योग केला म्हणजे काय दिली असं आहे. नाही तर दुसरीकडे कुठे ओंकार नाही आहे. ओम इति अक्षरम. पण ओम हा कोणी निर्माण केला? माऊली ओंकारावर किती लिहिते? तो हरीच्या आधीचा नाही आहे, हरी नंतरचा आहे. म्हणून हरी ओम शब्द आहे, ओम हरी नाही, हरी ओम. म्हणून माऊलीने दिला राम कृष्ण हरी. काय करतो म्हणे रामकृष्ण हरी? तर रामकृष्ण हरी जन्म मरण निवारी. तरुण जाण्याचा मार्ग आहे तो. कारण सत्य आणि प्रेम आणि हरी, हरीचंच रूप सत्य आहे आणि हरीचंच रूप प्रेम आहे. हरीच्या दासा हरी दाही दिशा. काल मला कोणीतरी सांगितलं ना की रात्री ऐकून गेलं की सगळे विचार थांबून जातात. कारण म्हणूनच रात्री ऐकायला सांगितलेलं आहे. दिवसभरचे जे विचार विवंचना आणि व्यवस्था, आपल्याला दिवसभर काय ही व्यवस्था करायची आहे, ती व्यवस्था करायची आहे, आणि विचार संध्याकाळपर्यंत हे सगळं झालं पाहिजे. व्यापारी म्हणतो काही आउटपुट निघालं पाहिजे. जर नाहीच निघालं दिवसभर तर विवंचना येणारच आहे. गाडी चुकली समजा, नोकरीहून निघता निघता विवंचना येणारच आहे. डंफरमध्ये बसायचं का रिक्षात बसायचं? डंफर परवडेल का रिक्षा परवडेल? हे विचार निर्माण होणारच आहे. मग या विचारांना स्थिरता देण्याकरता स्वाध्याय आहे. म्हणून सगळं चुकवायचं पण स्वाध्याय चुकवायचा नाही. मग ती अमावस्या असो, एकादशी असो, द्वादशी असो, का तुमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस असो, लवकर उठून घ्यायचा तो 8:30 वाजेच्या आत. असं आहे ते. स्वाध्याय चुकवायचंच नाही. आता मी काल म्हणजे मला बाकी लोक येतात ना आपले ज्येष्ठ नागरिक, दादा संध्याकाळी नाही जर घरात ऐकायला मिळालं तर रात्री जेव्हा जाग येते ना तेव्हा मी मोबाईलला येऊन ऐकतो. कारण काय, त्या स्वाध्यायाची ती गोडी लागली की आज काय आहे. नाही तर फोन येते ना, का हो प्रवचन टाकलं नाही का, एवढं विचारत नाही तुम्हाला. तो चारू काय करतो म्हटलं, चारू येत नाही आता. आहे त्याचं कारण आहे ना, ते ऐकावं लागतं. नुसते दर्शनाचे फोटो नाही गेले तर फोन आज फोटो नाही आहे असं आहे. कारण की सुविधा झाली म्हणून आहे, नाही तर कोणी पूर्वी तसं करत. ते काही मुद्दाम फोन करतं असं नाही, पण ती एक उत्सुकता आहे. आणि त्यांच्या विचारण्यामुळे आपण सुद्धा प्रामाणिकपणे टाकायला लागतो, म्हणजे आपल्यालाही वळण लागतं. म्हणून आपलं फळ आपल्याला मिळतं आणि आपलं शरीर हे धारण करतं. फळ देणारं शरीर आहे आणि फळ करणारं शरीर आहे आणि फळ भोगणारं हे शरीर कर्माचं फळ भोगेल, हे शरीर कर्माचं फळ खाईल. पहा सुंदर स्वयंपाक झाला, खायला मिळाला, कर्म केलं तुम्ही. या दिवसामध्ये आपल्याला ताक दिलं कोणी, कोथिंबीर आणि पुदिना टाकला तर आणखीन चव येतो. असं आहे. कारण पुदिन्यामध्ये सुद्धा थंडपणा आहे, वात पित्त कफ कमी करण्याची शक्ती आहे. पाला आहे तो, पण पुदिन्याची चटणी आरोग्यवर्धक आहे. असं म्हणून फल देणारा, फलाचा संयम असणं हे सुद्धा ज्ञान आहे. की किती दिवस फळ घ्यायचं. मी इतकं करतो पण कोणी माझं नाव घेत नाही, मी इतकं करतो पण कोणी माझं नाव घेत नाही. ते काही काही कीर्तनकार एक गोष्ट सांगतात.
एक मनुष्य आलेला असतो थकून जेवायला बसतो. त्या बाईला असं विचारायचं असतं किंवा भाजी कशी झाली, भाजी कशी झाली. तो सांगतो चांगली झाली, चांगली झाली. मग तो म्हणतो की नाही 4 वेळा विचारलं, अजून अर्धं जेवण नाही लागलं. मग तो म्हणतो आईपेक्षा चांगली झाली. ती बाईचं बन म्हणतात. लक्षात आलं का? हां, कारण माणूस काय म्हणतो आईसारखी नाही झाली. जोपर्यंत आईसारखी होत नाही तोपर्यंत ती बाई विचारतच असते. कारण त्या माणसाला आईच्या भाजीची चव असते. ती आली म्हणजे यांचं समाधान झालं एवढं कळतं. म्हणून माणसाने 2-4 घास घालले की सांगितलं की मस्त झाली भाजी असं सांगितलं की बाईचे प्रश्न मग हे माणसाला जमाल पाहिजे. हे जमाल पाहिजे. कर्माचं फळ आहे ना. चांगली झाली म्हणजे बाईला आनंद झाला किंवा भाजी चांगली झाली, यांना आवडली. मग एखाद्या माणसं गणपती म्हणतो तुझं लक्ष नाही का 2च्या ऐवजी 3 पोळ्या गेल्या ना. लगेच बोलतो तो. कारण भोजनामध्ये संवाद आणि प्रेम हे अत्यंत कारण आहे. कारण त्याच्याने अन्नाचा गुणधर्म चांगला होतो. आणि क्रोध, अपवित्रता, अभद्र भाषण याच्याने त्या अन्नाचा तमोगुणात रूपांतर होतं. मग तुम्ही तूप साखर खा का तेल तिखट खा. म्हणूनच बरोबर देवाला बसायला सांगितलं. मित्र का जेवायला जातात? नाही तर आज जेवू, जरा मोकळं मन मोकळं करू. कारण जेवताना मनुष्य बोलतो. म्हणून ते म्हणतात फलप्रदान करणारे शरीर आहे आणि ह्या फळानं हृदय शुद्ध होतं आणि पुण्याचं फळ मिळत जातं. कलुषित चित्तानं पापाचं फळ मिळतं आणि पापाची वृद्धी होते. तुम्ही कलुषितपणा केला, अन्न वाढताना दुजा भाव केला तरी अन्नाचा प्रभाव वाईट होतो. आणि दुजा भाव नाही ठेवला, काही बाया हुशार असतात. आता शेवटचंच वाढदेवर आहे एवढंच बोलून टाकते म्हणजे बाकीचे लोक समजून जातात की आता मागायचं. असं आहे. किंवा भांडं वाजवून देते ती. भांडं वाजलं म्हणजे लोक समजतात की हे संपत आलेलं. पातेल्याचं खालचा आवाज काढून टाकायचा. बरं आता तुमच्या नशिबांतर टेबलावर समोर ठेवलेलं असलं तरी तुम्ही एकटेच आणता, कोणाकडे पाहत नाही की कोणाला राहील का नाही. असे तर बुद्धू आहेत. मग ती बाई एखाद्या दिवशी संतापात भांडताना कद्दू म्हणून टाकते. काय माझ्या नशिबी कद्दू पडलं. आपल्याला येतो संताप. पण काय फळ मिळालं? एक शब्द मिळाल्यामुळे घरात कलह उसला. एनर्जी आपल्या घरात एनर्जीच राहत नाही. कशी काय घरात एनर्जी राहत नाही? तुम्ही एनर्जी जास्ती वापरून टाकता. आता परवा कोणीतरी मोबाईल खेळत होते की तेव्हा म्हणजे चालू होतं. त्याच्यात तो गाईचं महत्त्व सांगत होता की जर गाईच्या गोठ्यात तुम्ही गेले तर दिवसभरची एनर्जी मिळून जाते म्हणे. असं कोणीतरी इथे वाजवत होतं. मला ऐकू आलं ते. मी तिथे उभा राहिलो. तो सांगत होता. कारण या विज्ञानानं लोक प्रत्येक ठिकाणची एनर्जी मोजतात. यंत्र निघालेले आहे इथे किती एनर्जी आहे. मग घरातली एनर्जी कशाने खराब होते सारखी? वास्तूच्या शास्त्राप्रमाणे तुम्ही घर बांधलं आहे, मग कशाने? तर आपलं जे वागणं आहे त्याच्याने तिथे ती प्रदूषण होतं. जसं आपण 10 माणसं बसले की पंख्याची हवा कमी लागते आणि 3च माणसं बसले की ती हवा भरपूर लागते. तुम्हाला एक्झॉस्ट आहे, AC आहे, आणखी कूलर आहे, सगळ्या सुविधा आहे, तरी घरात कसं खाऊ करतो. कसं खाऊ करतो? तर घर नाही खाऊ करा, तुम्ही खाऊ करता. असं आहे. ही सत्यता दिसायला पाहिजे. ही जोपर्यंत सत्यता दिसत नाही तोपर्यंत कर्माची फळं आपल्याला गोड वाटत नाही. म्हणून
हृदयाची शुद्धी आणि कलुषित चित्तानं केलेले पापाचं फळ याची होती. तुम्ही कलुषित चित्तानं जर दान दिलं तर त्याची पापात वृद्धी होते, आणि शुद्ध चित्तानं दिलं, कोणाला जेव घातलं कलुषित चित्तानं, काय डोकं उठायला कोणा टुकायचं आहे जेवायला पुण्य नाही होणार. कलुषित चित्तानं दान दिलं त्याचं पुण्यात फळ नाही होणार, पापात वृद्धी होईल. म्हणून शुद्ध चित्तानं, म्हणून संत काय करतात, ज्या घरी पती पत्नींचं एकमत आहे अशा घरी जास्ती जातात, आणि जिथे दुमत आहे तिथे टाळत राहतात. कारण त्यांना माहिती आहे ते कलुषितपणा आहे, आपण गेलं तरी कशात फळ होईल. ते चांदीच्या रसात दूध मिळो का प्लॅस्टिकच्या भांड्यात मिळो, कलुषितपणानं त्याचं फळ पापात जमा होतं. आणि शुद्ध हृदयानं कशातही दिलं पा तुम्हाला, अधिक मासामध्ये पळसाच्या पानावर एवढीशी तीळ आणि एक डब्बू पैसा आणि त्याच्यावर वाद, आणि तो काय म्हणतो, यमलोक निरसनार्थम उत्तम गोलोक प्राप्त्यर्थम तिलदानंच करेचे. ती तीळ दिव्यामुळे जळून जाते खाली, शब्दाकडे लक्ष द्या. तरी उत्तम लोक प्राप्त्यर्थम गोलोक प्राप्त्यर्थम का, तर मला अधिक मासामध्ये हे दान करायचं आहे, याच्याने तुमचं चित्त शुद्ध होतं. आजच मला कोणीतरी विचारलं की आमच्या घरी 2 गोपाळकृष्ण काय करू. मी म्हटलं आता अधिक मास येतो, अधिकात ब्राह्मणाला देऊन टाक, तो काय करायचं ते करीन, तू कशाला तापीत टाकायला जातो. आलं तयार 1 महिना थांब. नाही आमचे साडू म्हणतं म्हणे की 2 दिवस, म्हटलं ते साडूला गोळी मारलं तिकडे. हेच तर गोंधळ घालतं सगळे. या मावश्या, आक्कड सासू, बलकीच किव करतं तुमची. काही कोणाला कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, कारण कर्म कळत नाही ना. चांगले बसा, उपासना करा, घरात एनर्जी निर्माण होईल. मॅचच्या वेळा कसे एकत्र बसता मस्त, हां एकमेकाला फोन करता किती रन झाले, पण असं घरी का बरोबर फोन करत नाही की आरती केली का नाही रे सगळ्यांनी. नेमके फोन नाही करत तुम्ही, बसा सगळे, नसेल झाली तर आरती करा. एनर्जी निर्माण करणार ना आरती केल्यानंतर. काय म्हटलं आता तुम्ही, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची निर्वी कुर्वी प्रेम कृपा जय. सकाळीच एक भक्त आले, मी आम्ही दोन्ही भाऊ बसलो होतो, म्हणजे आज आरतीने म्हटलं सामान नाही आलं अजून. सामान आलं 11:15 आरती झाली. कारण त्यांचे सोपस्कार करावं लागतं तेव्हा आरती करावं लागतं. नुसतंच आरती करच काय करायचं, सकाळची आरती झाली आहे म्हणजे सोपस्कार करावे लागते. आता पहा मी तुम्ही एकच मनुष्य आहे सकाळी सगळं करायला, मी आधीच ते सगळं निर्माल्य काढून घेतलं नाही, त्याच्यावर तो ओझं पडलं तर तो घाई जाईल. मग आता कसं होईल, नुसतं वस्त्र काढलं की पूजा लवकर, ते 4 हार आणि गुरुजीलाही हार मिळून गेला दरवाजाला लावायला. पहा तुम्ही काम झालं, सकाळी तो डस्टबिनमध्ये गेला असता, आता तो कुठेतरी घराला, म्हणजे त्याचा सदुपयोग झाला. गेलो मध्ये मी, म्हणजे उद्या सकाळची पूर्वतयारी व्यवस्थित होण्याकरता आतापासून. आणि तुम्हाला आरती पेटून दिली चाललं गेलं. कारण जास्त असलं की करणाऱ्याला थोडंसं, मग हे सुज्ञ लोक अशी तयारी करतात म्हणून त्यांची एनर्जी कायम टिकते. पूर्वतयारी ही नेहमी आनंदित करते माणसाला. आणि त्यांची तयारी काय करू काय करू काय करू मध्येच 11:15 11:30 डबा द्यायचा, कसं काय होईल ते. म्हणून पूर्वतयारी करा. पूर्वतयारीनं घरात एनर्जी टिकते. असं कोणीच सांगत नाही मीठ ठेवा, कोणी म्हणतात 2 लवंगा समोर ठेवा.
आणखीन काय ते पत्तर फूल समोर ठेवलं ना तर जो येतो त्याच्या डोक्यात पत्तर पडतो म्हणे. आणि तेच पाठ ठेवलं तर तो तेच असं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही वस्तूला किंमत देता, देवाच्या नावाला किंमत देत नाही म्हणजे किती? कारण तुम्ही अज्ञान आहात. आणि रोज अज्ञानत्व हरवून बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख. हे संत देवांना सुद्धा भानगडीत पाडून टाकतात. गणपती व्यासांच्या जवळ आले, मी 1 मिनिट थांबणार नाही म्हणता रे. चित्रगुप्ताची गोष्ट टाकून दिली आणि सगळं महाभारत लिहून येत होतं. 1 करोड राण्या, 1 करोड. गणपतीला चक्रात टाकून दिलं. मला 8 वर्ष लागली होती कथा शोधायला, 8 वर्ष. गोवर्धन पर्वताची कथा सुद्धा सांगायचो मी की देवानं उचललं तर मग आजूबाजूला पाणी लागत नव्हतं का? तो मुद्दा सापडला. शेषनाग बोलवला खालून देवाने आणि संपूर्ण याला असा वेढा करवला आणि कोठी बनवली आणि त्याच्या खाली लोक ठेवले. मग पुन्हा प्रश्न निर्माण झाला मनामध्ये की मग शरीर धर्म कुठे गेला? तर शरीर धर्म करताय पेंद्या इकडे टिंगलकर माझी काय कोतना म्हणे काय आले आम्ही काथ्या लावल्या आणि तू नुसतं बोर लावलं, तुझ्या पोतानं काय होतं? म्हणे कालू. म्हणे काल नुसतं बोट वागडावलं, कडकड कडकड लावले. सगळ्यांचं एकाग्र लक्ष झालं. याचं बोट आहे म्हणून आपण आहे, म्हणून सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं. आणि 7 दिवसपर्यंत सगळे शांत राहिले. लक्ष द्या, हे रहस्य आहे. हे रहस्य जेव्हा समजतं, लक्षात येतं, त्यावेळेला माणसाला त्या जीवनाचं काही महत्त्व कळतं. नाही तर जीवनाचं महत्त्व कळत नाही. म्हणून कलुषित चित्तानं पापाच्या फळाची वृद्धी होतीच, लक्षात ठेवा. म्हणून घरात कलुषित चित्त ठेवायचं. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. आता उदाहरण सांगतो. ज्याची चतुर्थी सुटायची आहे त्याचं चित्त जर अन्नात गेलं तर त्याला प्रवचन ऐकता येईल का? म्हणून काही लोक काय म्हणतात, ते जाऊ दे मला देवाला देऊन दे, म्हणजे चंद्रोदय तो जाऊ दे, चंद्र मला प्रवचन ऐकायचं आहे. मला नाही माहिती काही, माझ्या मनाचा चंद्र उगवला मला जेवायला दे. म्हणून काही लोक चतुर्थी सोडून येतात. असं आहे. मनाचा चंद्र आहे. मन शुद्ध झालं की शुक्ल पक्ष आणि मनात संशय झाला की कृष्ण पक्ष. आज किती वाजेचा चंद्र आहे कोणास ठाऊक. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? चंद्र का उगवायचा आहे? प्रसन्नता. म्हणून जीवात्माच्या मनापुढे प्रत्येक कार्य प्रवृत्त होतं. म्हणून काम येतो आणि कामामध्ये क्रोध उत्पन्न होतो. म्हणून मनुष्याला कर्माच्या जाळानं बांधला जातो. असं कर्म करत राहतो आपण आणि मग त्या कर्माच्या जाळ्याने बांधला गेला की मनुष्य गर्भामध्ये प्रवेश करतो. कर्मानुबंधे मनुष्य लोके. म्हणून सत्कर्माला प्रवृत्ती द्यायची आहे आणि असत्कर्मापासून निवृत्ती घ्यायची आहे. असत्कर्मापासून निवृत्ती घ्यायची आहे. कारण प्रवृत्तीला निवृत्तीकडे नेल्याशिवाय उपयोग नाही. नाहीतर मनुष्य निवृत्त व्हायला तयारच नाही. आता जर सगळ्यांना सांगितलं की बा जेवढे रिटायर झाले त्यांना 5 वर्ष सरकार घेत आहे, तर इतकी गर्दी होईल. पण असं कोणी विचार करणार नाही खरोखर आपण आता निवृत्त होऊन गेलोय, काम करू शकू का? अरे जेवढं जमेल तेवढं करू, सगळं केलंच पाहिजे असं कुठे लिहिलं आहे पहा. कर्मात बांधले जातील. आणि काही लोक काय म्हणतात, अरे
आता मोकळं राहा. कर्मामध्ये गेल्यानंतर काही काही लोकांचं शेवटच्या दिवशी पंचायत होऊन जाते. शेवटच्या दिवशी शेवटची घडी एवढ्या दिवसाची कमवलेली अनंत होऊन जाते. मान खाली घालून जगावं लागतं. उद्धवजी कर्मनची गती न्यारी. म्हणून मनुष्य सुटले म्हणजे झालं मोकळं झाला. म्हणून जाळामध्ये बांधला जातो आणि जन्माला येतो हे वर्णन नाही. जीव पहिल्यांदा पुरुषामध्ये प्रविष्ट होतो, मग गर्भाशयात येतो, रजामध्ये मिळतो आणि तत्पश्चात कर्म शुभ अशुभ या शरीराची प्राप्ती होते. स्मोक्ष अव्यक्त होऊन कारण वास्तव्यामध्ये हा जीवात्मा जन्माला येतो आणि दोषाने लिप्त होत जातो. संपूर्ण भूतांचे बीज अशाच प्रकारे आहे. म्हणून सगळे प्राणी असे जीव घेतात. आज एका देशामध्ये टॅक्स लावलाय कशावर? म्हशीच्या शेणावर आणि गाईच्या शेणावर 3 रुपये 3 रुपये 30 रोज 30 रुपये शेणावर 30 रुपये रोज. त्याचे पैसे किती कोण होणार आहे त्याचाही आकडा आला. जे पृथ्वीमध्ये टाकायचं खत आहे, चारा त्यांचा स्वतःचा, म्हैस त्यांची. म्हणून कलियुगात ऐकाल ते नवल, ऐकाल ते नवल. म्हणून ते म्हणतात की भूताचे बीज अशा प्रकारे आणि प्राणीच भूत बनून जातात. कारण अज्ञान वशाने त्यांचा जीवभाव आणि काही जीवभावामुळे अल्प अवयव किंवा अल्पबुद्धी ही प्राप्त होते. पण एक मुलगा हुशार असतो, अनेक अल्पमती असतो. आई ती बाप तोच. म्हणून आता कोणाला अपशब्द वापरायचे नाही. म्हणून सरकारने त्यांना कोणतं नाव काढलं? दिव्यांग. काय म्हणायचं त्यांना? दिव्यांग म्हणायचं, अपंग नाही म्हणायचं. नाही तर पूर्वी कोण रे तो लंगडा मधू, तो फुटका वसंत असं पहा तुम्ही. पण आता दिव्यांगांमध्ये एवढी जागृती झाली आहे शिक्षणामुळे, ते मदत नाही घेत. काम करता आम्हाला काम द्या. आणि म्हणून काही ठिकाणी दिव्यांग मोठ्या मोठ्या स्थानावर आहे. हे कोणी घडवलं? ज्ञानाने, कर्माने. त्यांनी सत्कर्म केली. नाही तर अपंग लोक कुठे दिसायचे आपल्याला? भीक मागतात. म्हणून संपूर्ण भूताचे बीज अज्ञानवशानं निर्माण होतात आणि हे इंद्रियांमध्ये गोलाकार फिरतात. हे जे अज्ञानानं वश झालेले इंद्रिय आहे हे भूतांमध्ये गोलाकाराने फिरतात आणि काय करतात? वातावरण निर्मिती करून देतात. जसं ज्ञानाचं वलय आहे ना, तसं अज्ञानाचं सुद्धा वलय आहे. अज्ञानाचं सुद्धा वलय आहे. म्हणून तऱ्हेतऱ्हेनं याचा रस केला पाहिजे. ज्याप्रमाणे लोखंडाचा रस तयार होतो आणि ज्या साच्यामध्ये टाकला की त्या प्रकारचं ते तयार होतं, तसं असताचं सुद्धा गोलाकार तयार होतो आपल्या मागे. आणि असताच्या गोलाकाराने आपण नेहमी बेचैन असतो.
आणि स्वतःच्या गोलाकाराने मनुष्य सदा सर्वदा स्वास्थ्य असतं. कोणी कधी विचारलं का कसं झालंय? मस्त. आणि ज्याच्याकडे असं आहे तो काय झालंय हे जग बी लबाडांचं आहे हो. तो समोरचा माणूस म्हणतो कुठून बोललो याच्याशी. गाठ पडली ठगा ठगा असं होऊन जातं. म्हणून समर्थांनी काय सांगितलं, जो माणूस भेटेल ना त्याला राम राम करा, म्हणजे त्याच्यातला हराम निघून जातो. त्याच्यापेक्षा संतांनी सांगितलं, आते ही राम कहो जाते ही राम कहो, सुबह और शाम राम राम कहो. म्हणून जीव असा प्रवेश करून गर्भाला चेतन करतो आणि त्याच्या द्वारानं अंगामध्ये तसे गुण येतात. त्याप्रमाणे ते गुण झाले की मनुष्य जीवनात प्रवेश करतो आणि शरीरामध्ये तसे आकार दिसायला लागतात. नाही तर सगळ्यांचे इंद्रिय सारखे दिसले असते नाही. त्या कर्मानं तो तिथे आकार धरतो. छोटं डोकं, लांब हात, हे सगळं कर्म आहे. जन्मदातच अंगावर खूण येते. आता मी पुष्कळ वेळा पाठीवर काही लायसन नाही करायचं त्या म्हणजे हो लोक म्हणतं काय भविष्य सांगणार आहे व अजून तू नुसतं, कारण त्याच्यात त्या खुणा असतात. आज एक मुलाचं नाव काढलं ना, त्याला म्हटलं का रे तुझं घर बुक करायचं चाललं आहे का? म्हणे हो. म्हटलं करून टाक. म्हणे का बरं? याच्या नशिबात आहे घर. हा जो आलाय जन्माला याच्या नशिबात आहे, म्हणजे त्याच्या नशिबात होतं म्हणून बापाची तयारी होती. म्हणे बाळांपणाला पैसे लागतील म्हणूनच बुक केलं नाही. म्हटलं करून टाक, बारशाचे पैसे आल्यावर बुकिंग करून टाक. पण म्हटलं बारशाचे पैसे कोणाचे असतील हे लक्षात ठेव, त्या पोराचे. त्याच्या नावावर करता येणार नाही, पण तो घराचा असं आहे. काही लोकांचं लग्न झाल्यावर लगेच त्या मुलीच्या नशिबात घर असतं म्हणून तिच्या नावावर नाही होत, पण तिच्या योगामुळे येतं. म्हणून घरात सगळ्यांच्या योगायोगाने सगळं येत असतं. प्रत्येकाचा योगायोग वेगळा असतो. काही मुलं झाली की बापाची बदली होते, कारण पित्यापासून बाल अवस्थेत मुलगा दूर राहतो. असं असतं. हे लक्षात ठेवलं. जनक राजाला जेव्हा सीता मिळाली त्यावेळेस जनक राजाला जो आनंद झाला, कारण ती ब्राह्मणाच्या शेतात नांगरताना सापडली. ब्राह्मण म्हणे वरचा माल आपला आहे, भूमीतला माल राजाचा आहे. म्हणून राजा म्हणे नाही तुम्ही नाही म्हणे माझी पहा. त्या ब्राह्मणाने बरोबर विचार केला नाही, एवढी सुंदर मुलगी आपली कशी काय म्हणायची, याची जबाबदारी कोण घेईल त्या राजाकडे. असं आहे. मुली दत्तक घेत नाही आपण, नाही तर त्यांना 4 मुली येते तर पटपट देऊन टाकतील, द्या द्यावा सांभाळते गरज. पण आता कन्यासुद्धा दत्तक घ्यायला लागले, कारण ज्ञान झालं. म्हणून गर्भामध्ये मनुष्य प्रवेश करतो, त्याचे आकार तसे होतात, अग्निमय बनत जातो आणि जीव गर्भ आईच्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीनं आपल्याला चलनवलन मिळतं. आपलं तसं कर्म होत जातं. म्हणून जीव कर्माने प्रवेश करतो. शरीर हे चेतन आहे आणि जीवाला ते कळतं. चेतन आहे म्हणूनच या शरीराची, आईच्या शरीराची चेतना मुलाच्या शरीरामध्ये प्रवेश करत जाते. आणि त्याप्रमाणे घरामध्ये दिवा लावला की सगळ्या घरात प्रकाश पडतो.
त्याप्रमाणे चैतन्य शक्ती. आज माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं ना, तो मुलगा पाण्याला फार घाबरायचा 1 वर्षापूर्वी. मी त्याला एक प्रयोग दिला, तो आता रोज आंघोळ करायला नाही, तो आंघोळीच्या वेळा असा हे करा. पण तो आता 2 वर्षाचा झाला तरी अन्न खात नाही. ती आजी म्हणे, दादा आता अन्नाला हात लावत नाही, नुसतं फळण दूध, दिवसातून 2-1 लिटर दूध पितो आणि नुसतं दुधावर राहतो. नुसतं दुधावर येतो, भात खात नाही, पोळी खात नाही, वरण नाही, कशाला हात लावत नाही. पूर्ण 2 वर्षाचा झाला. सदृढ आहे शरीराने. आज सकाळचीच बोल, काय करावं मी विचार त्याला म्हटलं, पौर्णिमेच्या दिवशी याच्या हातून 1 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 1 लिटर दूध दान देऊन टाक. हा दूध पितो ना, त्याच्यात अन्नदान. कारण मानवाचं शरीर आहे, अन्न गेलंच पाहिजे. 2 वर्षाचा झाला आहे. डॉक्टरने औषध देऊन पाहिलं, काही उपयोग नाही होत आहे. मुंबईला राहतो, आईला चिंता, आजीला चिंता, आजोबाला चिंता, अन्नच खात नाही ना, आणि चपळ आहे. म्हणून ते म्हणतात, जीवनाची चैतन्य शक्ती आईकडून मिळत असते, चेतना. म्हणून जीव हा देहधारी आहे. जीव जो जे शुभ कर्म करेल आणि त्या शुभ कर्माचा, म्हणून आईला बंधनं घातली आहे 3ऱ्या महिन्यापासून. कुठे जास्त फिरायचं नाही, रिकामं बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही. काय झालं, जास्ती अग्नीजवळ जायचं नाही, जास्ती जलाजवळ जायचं नाही. वडिलांनाही नियम आहे, आईलाही नियम आहे. कारण ते आपण जे शुभाशुभ कर्म करतो, तिला अपशब्द बोलायचे नाही. आपल्याला एवढं माहिती आहे ना, आईने खाल्लं की मुलाला मिळतं, बस एवढंच माहिती आहे. पण अशुभसुद्धा बोलायचं नाही. कारण ते अशुभ बोललं की तिचं मन दुखलं की त्याच्यावर परिणाम झाले. म्हणून पहिल्या बाळांपणात आईच्या घरी काबरं रवाना करत असतं, सासूचं टोचणं नको म्हणून, नाही तर दुसरं काय काम आहे. पण आता लोक जास्त हुशार सगळे. मुलगी आईला सासरी बोलवून घेते, या सासूचं कामच नाही, कायमचीच बाजूला टाकली तिला. परत बऱ्याच पुण्याला मुलीच्या आया जात आहे, 6-6 महिने घंटी वाजली बा, असं आहे. लक्ष द्या तुम्ही. तर कोणीच बोलायचं नाही. पूर्वीच्या बाया अशा होत्या, कोणी सांगत इकडे हे केलंय खाय. पूर्वी असं नव्हतं की ती काही खाऊ घालून देईल, असं मनात येत नव्हतं. शेजारी बाजारी धर्म होता, नाही रे त्या पोरीला दिवस आहे दे, खाऊ दे. इतका आदर होता लोकांना. त्यामुळे गल्लोगल्ली प्रेम होतं. जर दुर्घटना घडली तर कोणी घरात अन्न खायचं नाही, नगरे बाबा गल्लीत दूर. आता म्हणतात दरवाजा लावून घ्या ना, काय लावलं, खात नव्हते लोक. म्हणजे प्रेत गेल्यानंतर आंघोळ करून मग स्वयंपाक व्हायचा. मुरमुरे खाऊन घेतील, डाळ्या खाऊन घेतील पोरं, अन्न शिजवत नसत. आता ते बिलकुल नाही. म्हणून ते म्हणतात शुभाशुभ कर्म भोगतो आणि पुन्हा जन्म घेतो. कर्माचं फळ आहे, भोगावं लागतं. आणि जिथे चांगलं कर्म आहे त्याचं फळ भोगावं लागतं. म्हणून जीवाला मोक्ष धर्माचं ज्ञान राहत नाही. म्हणून कर्माच्या परंपरा जगात चालू आहे. सत्यगुरु राये कृपा मद केली, परी नाही घडली सेवा काही.